हॅलो, नमस्कार. वेलकम टू निकिताज वर्ल्ड. आज आम्ही निघालो आहोत श्रीमान रायगड किल्ल्यावर. बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती रायगडवर जाण्याची आणि आज फायनली तो दिवस उजाडला आहे. रायगड हे आपल्या सर्वांसाठी एक तीर्थक्षेत्रच आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगात असलेला हा किल्ला रायगड, या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकात राज्याची राजधानी बनवली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा याच ठिकाणी झाला आहे. सो मला खूप एक्साइटमेंट आहे. मी कधी तिथे जाते आणि त्या घटना, त्या वास्तू अनुभवते, ऐकते आणि त्या सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवते. ते सर्व पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा. मुंबई गोवा हायवेवरून पेण अलिबाग व पुढील रस्ता खराब असल्यामुळे आम्ही ओल्ड मुंबई पुणे हायवेवरून खालापूर, पाली व किल्ले रायगड असा प्रवास करतोय. शिवजयंती जवळ आली आहे, त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा ह्याच रस्त्याचा सजेशन देईन. बाहेरचं सुंदर वातावरण, डोंगराच्या मागून चाललेली सूर्याची लपाछुपी हे सर्व बघत आम्ही अर्धा आमचा प्रवास पूर्ण केला आणि पाली बल्लाळेश्वर मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो. तेथूनच गणपती बाप्पाला नमस्कार करून आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर झाडं आणि हवेतील गारवा अनुभवत फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो. हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या नावाचा जल्लोष करत आम्ही गडावर चढायला सुरुवात केली. रायगड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी रोपवेची सुद्धा सुविधा आहे. त्या मार्गे तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये पोहोचू शकता. किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 2700 फूट उंचीवर आहे. गडाच्या पश्चिमेला हिरकणी बुरुज, उत्तरेला टकमक टोक व पूर्वेला भवानी मातेचे मंदिर आहे व दक्षिणेला काळकाईचा खळगा असा हा किल्ला 1200 एकरमध्ये विस्तारलेला आहे. रायगड किल्ला 1689 मध्ये जुल्फिकार खानने ताब्यात घेतला आणि मुघल शासक औरंगजेबाने नेराईगड किल्ल्याचे नाव बदलून इस्लामगड असे ठेवले. रायगड किल्ला 1765 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे सशस्त्र मोहीम म्हणून ओळखला होता आणि रायगड किल्ला 9 मे 1818 रोजी इंग्रजांच्या ताब्यात गेला. आता सध्या हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. इथे राजांच्या गाण्यावर पाय थिरकवताना आणि अर्धा प्रवास पूर्ण झालाय ह्याचा आनंद व्यक्त करताना आमचे भाऊ. महाराजांनी हा किल्ला राजगडावरून पहिल्यांदा पाहिला तेव्हा पंतांना विचारले, ही रायरी मोकाट का आहे? तेव्हा पंतांनी सांगितले, ही रायरी आपलीच आहे महाराज, मराठी माणसाची, परंतु ते आदिलशाहीच्या सत्तेत काम करतात. तेव्हा महाराजांनी मोरेंना एक पत्र लिहिलं की आपण दोघे मराठी आहोत, आपण दोघे मिळून काम करू आणि स्वराज्य मोठे करू, सर्वांना सोबत घेऊन चालू. तेव्हा मोरेंनी राजांना उलट पत्र लिहिलं, तुम्ही कोण, कोणते राजे, केव्हा झालात तुम्ही राजे, येथील खरा राजा तर मीच आहे. तेव्हा महाराजांनी 145 मावळे निवडून जावळीच्या खोऱ्यात पाठवले. तेव्हा चंद्रराव मोरेंचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याजी काकडे यांच्या हाती मारला गेला. त्यावेळेस मोरे रायरीवर आसरा घेतला, परंतु शिवाजी महाराजांनी 6 एप्रिल 1656 ला रायरीला वेढा घातला व मे महिन्यापर्यंत रायरी महाराजांच्या ताब्यात आली. आता मोरेंना वाटले की सगळं संपलं. त्यावेळेस त्यांनी शरणागती पत्करली व राजांनी त्यांना माफी दिली आणि गड जिंकून घेतला. 1 तासाच्या प्रवासानंतर आम्हाला किल्ल्याचे बुरुज, तटबंदी दिसायला लागली. किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा जवळ आम्ही पोहोचलो. शिवाजी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार असलेला हा किल्ला म्हणजे श्रीमान रायगड. या दरवाजाची रचना कम्प्लिटली यू टर्न अशी आहे. याला शिवकाळी अशा बांधकामाला गोमुखी बांधकाम असं म्हटलं जायचं. या अशा बांधकामामागे
एक कारण असे, शत्रूने जर कधी तोफेने हल्ला केला तर तो डिरेक्टली प्रवेशद्वाराजवळ होऊ नये, आणि अजून एक असे की दरवाजा तोडण्यासाठी जर लाकडी ओंडक्याचा वापर केला तर आक्रमण करता येऊ नये, म्हणजे ओंडक्याने पाठीमागून धावत येऊन दरवाजावर आदळला जायचा. तर अशा जागेवरून म्हणजे वळणाचा रस्ता असल्यामुळे धावण्याचे चान्सेसच नाही. आणि वैशिष्ट्य म्हणजे हा दरवाजा तुम्हाला कुठूनही पाहता येत नाही. खाली उभी राहिलो तर आपल्याला फक्त तटबंदी व बुरुज दिसतात. हा दरवाजा जवळ येऊ तेव्हाच पाहता येतो. इथे असलेल्या ह्या 2 तोफा अजूनही शत्रूवर नजर ठेवून आहेत अशा भासतात. अजूनही गडावर जाण्यासाठी तासभर बाकी आहे. पुढे जाताना हिवाळ्याचे दिवस असून सुद्धा आम्हाला हा नैसर्गिक पाण्याचा झरा दिसला. शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सह्याद्रीच्या रांगा, दऱ्या, खोऱ्या हे फक्त वाचलेलं होतं, पण प्रत्यक्ष हा अनुभव खूपच सुंदर होता. आम्ही आता किल्ल्याच्या जवळ पोहोचतोय तशा एक ऐतिहासिक वस्तू आम्हाला दिसायला सुरुवात झाली. हा आहे लोखंडी पोल. या पोलाला कधी हत्ती पिसळला, प्राणी जर एखादा पिसळला तर त्या प्राण्याला इथे आणून बांधत असत आणि तेथे एक माणूस त्यांना शांत करण्याचं काम करत असे. हा आहे हत्ती तलाव. हत्तींना पाणी पिण्यासाठी ह्या तलावाची बांधणी केली आहे. हत्तीविषयी खूपच मजेशीर व अभिमानास्पद गोष्ट आहे. राज्याभिषेकाच्या वेळेस इंग्रजाला एक प्रश्न पडला की एवढ्या उंच गडावर चढताना माणसाला दम लागतो, तर हे एवढे विशाल हत्ती गडावर कसे आणले, असा प्रश्न त्यांनी एका मावळ्याला विचारला. त्या मावळ्यांनी सांगितले, हत्तीचे पिल्लू लहान असतानाच गडावर आणले होते, कारण महाराजांना हा गड जिंकून घेतल्यानंतरच त्यांनी ठरवले होते की ह्या गडाला स्वराज्याची राजधानी करून घ्यायची. आपल्या महाराजांची अशी दूरदृष्टी होती. गडावर अशा पाण्याच्या अनेक टाक्या आहेत. येथील स्थानिक लोक ह्याच पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करतात. लहान मुलं सोबत असल्यामुळे आम्ही पहिला जेवणाची व्यवस्था केली. येथील स्थानिक लोकांच्या घरात तुम्हाला घरगुती जेवण मिळून जातं. जेवणामध्ये तुम्हाला तांदळाची भाकरी, चपाती, भाजी, भात असे आयटम मिळतात. आम्ही जेवल्यानंतर पुढचा गडाचा प्रवास करणार आहोत. जेवून झाल्यानंतर थोड्या आरामाने आम्ही गडावरच्या वास्तू पाहायला सुरुवात केली. मुला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी की जय. सर्व महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती श्री शिवाजीराजांना तिवार मानाचा मुजरा करून आपल्या सर्व शिवभक्तांचं या शिवतीर्थ रायगडावरती प्रथमतः सहर्ष स्वागत आहे. पहिल्यांदा माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे गणेश चंद्रकांत गोरे. गेले 12 वर्ष झाली त्या रायगड भूमीवरती मी गाईड म्हणून एक काम करतो. माझं कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये रायगड किल्ल्यावरती 5 वेळा प्रशिक्षण करून मी रायगड जिल्हा परिषद गडावरती गाईड म्हणून एक काम करत आहे. प्रामुख्याने तुम्ही रायगड याच्या अगोदर कधी पाहिला असेल नसेल, पण तुम्ही माझ्यासोबत पहिल्यांदा फिरताय. रायगडाचं वरचं जे क्षेत्रफळ आहे ते 100 एकराचं आहे. जिथे गाडी पार्किंग केली पायथ्यापासून रायगड 1200 एकराचा आहे. 100 एकराचा रायगड पूर्ण बघायला 2 दिवस पुरत नाहीत, मग 1200 एकराचा रायगड बघायला किती दिवस लागतील याची प्रत्येकानं कल्पना करावी. या गडाला महत्वाची 4 टोकं आहेत. रायगडाच्या पूर्वेला भवानी मातेचं मंदिर आहे. पश्चिमेला 1 किलोमीटर अंतरावरती हिरकणीचा बुरुज. जी माऊली आपल्या बाळासाठी या गडावर उतरून गेली तो पश्चिमकडा हिरकणीचा बुरुज पाहतो. काही लोक रायगड रोपे प्रकल्पाने गडाच्या माथ्यावरती याला वापर करतात. ती रायगडाची दक्षिण बाजू, त्याला काळकाईचा खळगा म्हणतात. 1996 ला रोपे चालू झाला. लोक अवघ्या 4 मिनिटांमध्ये एका यंत्राचा वापर करून गडाच्या पाठीमागच्या बाजूने गडावरती येऊ लागले. रायगडाच्या उत्तरेला असणाऱ्या भगवा ध्वजाखाली जे टोक आहे या टोकाचं नाव आहे टकमक टोक. आणि आपण सर्व मावळे या रायगडावरती ज्या 2350 पायऱ्या चढला ती किल्ल्याची समोरची बाजू.
खरोखर आयुष्यात ना रायगड जर का बघायचा असेल तर एकदा तरी रायगडाच्या माथ्यावरती पायी मार्गाने यावं. ज्या डोक्यातला घाम पायाच्या नखाला स्पर्श करतो ना, त्या इतिहासाची जाणीव सुद्धा घडवून देतो की 350 वर्षापूर्वी मराठ्याने रायगड बांधावा कसा. कारण 350 वर्षापूर्वी ज्या छत्रपतीने रायगड घडवला हे पाहण्यासाठी तुम्ही एवढा लांबून रायगडाची वारी करताय. रायगड वारी करत असताना मी माझ्या प्रत्येक ग्रुपला एक सांगत असतो, आपण ज्या रायगड किल्ल्याच्या माथ्यावरती येतो, आपल्या सुरक्षेसाठी भरलेली एक पाण्याची बॉटल जर का घेऊन येत असेल तर ती रिकामी झाल्यानंतर ती गडाच्या पायथ्याशी घेऊन जाणं हे प्रत्येक शिवभक्ताचं काळजीचं काम आहे आणि ते करणं हे फार गरजेचं आहे. काळांतराची गरज आहे. आपला किल्ला आपणच स्वच्छ ठेवायचा आणि रायगड पाहायला सुरुवात करायची. रायगड 100 एकराचा परिसर आहे. रायगडाला पूर्वी 14 नावाने ओळखलं जायचं. कोणी तणस, रासीवट्टा, पूर्वेचा जिब्राल्टर, इस्लामगड, रायरी याचं नामकरण केलं आणि याचं नाव ठेवलं ते म्हणजे रायगड. आणि रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी. स्वराज्याची पहिली राजधानी तुम्हाला सर्वांना माहित असेल, पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात राजगड हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलंय का किंवा पाहिलं सुद्धा असेल. या राजगड किल्ल्यावरून जावळीच्या चंद्रराव मोऱ्याने प्रेमाने पत्र पाठवलं. मग जावळीचं खोरं लागू कोठे होतं? रायगडाच्या दक्षिणेला तुम्ही सर्वांनी प्रतापगड हे नाव ऐकलंय का किंवा पाहिलं सुद्धा असेल. प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीच्या कोकण दिव्यापर्यंत संपूर्ण भूभाग दरी खोरं म्हणजे जावळीचं खोरं. जावळी तुमची, आमची, जिजाऊंची आणि शिवबांची होती. पण मराठ्याची पहिली राजधानी राजगड. राजगडावरून जावळीच्या मोऱ्यांना एक प्रेमाने पत्र लिहिलं की जावळीचे मोरे, आपण दोघे मिळून स्वराज्य निर्माण करूया. पण जावळीच्या मोऱ्यांनी राजांना थेट पत्र लिहिलं. पत्रात उल्लेख सुद्धा असा केला होता की तुम्ही कसले राजे, तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत. साहेब याल जावळी तर जाल गवळी, उद्याच असेल तर आजच या. तुमच्यासाठी दारुगोळा, तोफखाना सज्जास मराठ्यास उल्लेखून बोलले. मराठे कोणासमोर चुकले ना वाकले म्हणून आताचा शेर आहे की अंधाराला घाबरत नाही. अंधाराला घाबरत नाही तर त्या आभाळाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही. हीच तर खरी मराठ्याची जात आहे. हीच तर खरी मराठ्याची जात आहे. छत्रपती शिवाजीराजांनी निवडक 154 सरदार घेतले. जावळी खोऱ्यावरती आक्रमण केलं. सूर्याजी काकडे यांच्या हस्ते जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे भाऊ हनुमंतराव मोरे मारले गेले. पण तेथून पळ गाठणारे जावळीचे चंद्रराव मोरे या रायरीच्या डोंगरावरती मुक्कामी आले. शिवाजीराजाने रायरीला 3 महिने वेढा दिला. अखेर जावळीच्या मोऱ्यांकडचा अन्नसाठा समाप्तीस आला. जावळीचे मोरे राजांशी याच रायरीच्या डोंगराच्या पायथ्याशी शरण आले आणि 1656 ला राजाने रायरी जिंकली. 56 ते 70 14 वर्ष रायगड बांधायला लागले. 1656 ला राजाने रायरी जिंकता क्षणी या रायरीची पाहणी करण्यासाठी गडाच्या पायथ्याशी मोरोपंत पिंगळे, गडाचे शिल्पकार हिरोजी इंदुळकर आणि छत्रपती शिवराज रायगडाच्या माथ्यावर येण्यास निघाले. त्या राजाने या रायरीला पाहिलं आणि रायरीने राजांना पाहिलं. राजांच्या तोंडून एक शब्द उच्चार बाहेर पडले गेले. शब्द उच्चार असे होते की राजा खासा जाहुनी पाहता, गड बहुता चखोटा, चौथरीपा गडाचे कडे, तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच, प्रजान्यकाली कडावरती गवत उगवत नाही, परंतु धुंडा तासी एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरून चकोडगड खरा, परंतु उंचीडे थोडका. दौलताबादचे दशगुणी उंच, ऐसे देखुनी महाराज संतृप्त झाले आणि बोलिले, तख्तास जागा हाच गड खरा करावा. म्हणून तख्त म्हणून छत्रपती शिवरायाने राजधानी रायगडाची निवड केली गेली. 1656 ला किल्ला हिरोजींच्या ताब्यात स्वाधीन केला गेला. हिरोजींकडे काही मोहरा दिला गेला, पण मध्यंतरी मोहरा संपल्या. पण हिरोजी थांबले नाहीत. स्वतःच्या गावी गेले. स्वतःच्या बायकोचे दागिने घाण ठेवले. स्वतःची जागा विकली. स्वतःचं घर विकलं. रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं. 1671 ला रायगड बांधून पूर्ण झाला. शिवरायाने रायगडाची पाहणी केली. गडावरती 14 वर्षात बांधावं काय तर या दगडामध्ये या गडावरती बांधल्या त्या 350 इमारती आहेत. अशी भव्य मोठमोठे 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या. त्या इमारतीला लागणारा दगड गडाच्या पायथ्या बसून गडाच्या माथ्यावरती येणं शक्य आहे का? म्हणजे या गडावरती जे 11 तलाव खोदले, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, गडावरती योजना राबवली, पाणी अडवा पाणी जिरवा. यातून निघणारा जेवढा दगड होता तो किल्ल्याच्या कामाला वापरला. म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. पाण्याचा साठा केला, किल्ल्याचं बांधकाम केलं. त्याच वेळी प्रामुख्याने तुम्ही जे पाहताय हे जे काय ओपन पाहताना पूर्वी पार याच्यावरती छप्पर होतं. साहेब कल्पना करा छप्पर असावं काय. चौकोनी सागवणी खांब होते. बँगलोरी कुंभारनळीच्या कौलांचं छप्पर होतं. चौबाजूने रंगीबिरंगी पैठण्यांच्या झालरी होत्या. काव दिव्यांच्या पंत्या मशालीचा उजेड होता. असा वैभवशाली राजवाडा होता. हे राजदरबार होते. राजदरबारातला म्हणजे गडाचा बाल्ली किल्ला होता. आणि सर्वात प्रथमतः हेच वैभव 10 मे 1818 ला रोपवेच्या शेजारी डोंगर आहे. डोंगराचं नाव आहे पोटलाचा डोंगर. पोटलाच्या डोंगरावरून तोफेचा भडीमारा केला. या गडाचं दारू कोठार जाळलं. रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 दिवस पूर्ण जळत होता. जेवढं लाकडाचं होतं ते जळालं. आज दगडांचं आणि विटांचं पाहायला भेटतं. वीट बांधकाम पेशवे काळात, दगडी बांधकाम छत्रपती शिवरायांच्या काळात झालं.
जॉईन करण्यासाठी वापरावं काय? चुना, गुळ आणि शिशाचा वापर. प्राथमिकता रायगड पाहायला सुरुवात करूया. आपल्या नजरेसमोर जे पहिलं तलाव पाहायला भेटतं, या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. गंगा म्हणजे नदी आणि सागर म्हणजे समुद्र. आज विचार करा, गडाच्या 3000 फूट उंचावरती पाण्याचं नियोजन आहे, पण गडाच्या पायथ्याशी खूप मोठी पाण्याची टंचाई भात असते. एप्रिल, मे आणि जूनच्या स्टार्टिंगला पाहिलं तर खूप मोठी टंचाई पाहायला भेटते. पण छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला उत्तराखंडातून एक गागाभट्ट नावाचा एक माणूस आला होता, ज्या राज्याभिषेकाच्या वेळेला गागाभट्टाने 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. महाराजांच्या आदेशाने जे पाणी उरलेलं होतं ते याच तलावामध्ये विसर्जित केलं आणि याचंच नाव ठेवलं तीर्थ गंगासागर. म्हणून याच्यात एक 4 ओळीची कविता म्हटली की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्यांचं पाणी, जल हे झाले तीर्थांचे घर, नाव त्यास गंगासागर, नाव त्यास गंगासागर. इथलंच पाणी महाराजांना रोज इथे पिण्यासाठी सुद्धा वापरलं जायचं. आतमध्ये राजवाड्यामध्ये पाण्याच्या टाक्या, या सर्व काही गोष्टी आपण आतमध्ये पाहूया. पण समोर आपल्याला 2 स्तंभ दिसतात बघा, इकडे आणि पलीकडच्या दिशेला. याला सप्तमनोरे म्हणतात. हे त्या काळात 7 मजली उंच होते. पहिला आणि दुसरा मजला याच्यावरती अजून जर का 5 मजले असेल तर 7व्या मजल्याच्या किती उंच असावी याची कल्पना करा. रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी, कावदिव्यांच्या पंत्या, मध्ये त्याकडे तांब्याच्या नलखंटा आणि कारंजे असं वैभवशाली याची सजावट होती. मग काल्पनिकता पाहताना राजांच्या राण्या सायंकाळच्या वेळेला निवांत हवा करण्यासाठी या स्तंभावरती येऊन बसायच्या. याला राण्यांची गॅलरी सज्जा असं म्हणतात. पलीकडे होता विजय स्तंभ, विजयाचं प्रतीक म्हणून स्वराज्याचा भगवा, त्या स्तंभावरती फडकवून त्याला विजय स्तंभ म्हणतात. इथे भगवा फडकवला की महादरवाजाच्या वरत्यांतर तोफा पाहिल्या का, इथे तोफेची सलामी द्यायची. बाजूच्या किल्ल्यांना, गावांना कळावं म्हणून गडावरती तोफेची सलामी आल्यानंतर खेड्यापाड्यातले लोक त्या सणामध्ये सादर होण्यासाठी, त्या आनंदात सामील होण्यासाठी खालून गडावरती येत होते बघा. आपण आता पलीकडे पालखी दरवाजा पाहायला जाऊया. पण जाण्यापूर्वी हे स्वराज्य, हे गड किल्ले ज्यांच्यामुळे घडले ना, त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. म्हणून तुम्हाला सर्वांना एक शेर ऐकवतो का, जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात का, जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात म्हणून त्या अंगणामध्ये दिसते ती तुळस. आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून त्या मंदिराचे दिसतात उंच उंच ते कळस, उंच उंच ते कळस. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी महादेव. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण बघा ज्या दरवाज्यातून आता सर्वांनी प्रवास करणार आहोत, या दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा. महाराजांच्या काळात सर्वात मानाच्या ज्या पालख्या होत्या, अभिमानास्पद या रायगडाच्या माथ्यावरती ज्यावेळी यायच्या, ज्यावेळी आपण ज्या मार्गाने पायऱ्या चढून आलात आताच्या काळात, त्या काळात घोडे मार्ग रायगडावरती येण्यासाठी होता. नागमोडी रस्त्यातून घोडे गडावरती स्वार व्हायचे. होळीच्या मैदानी आल्यानंतर त्यांना पालखीमध्ये बसवायचे. पालखीमध्ये बसल्यानंतर वरील राजमार्गाने पालख्या इथून आतमध्ये प्रवास करायचे म्हणून याला पालखी दरवाजा असं म्हटलं जातं. या जुन्या काळातल्या 32 पायऱ्या पाहायला भेटतात. पण प्रामुख्याने इथून आतमध्ये जो परिसर पाहणार आहोत याला गडाचा मुख्य बाल्य किल्ला म्हणतात. किल्ला किती मोठा असू द्या, जोपर्यंत गडाचा बाल्य किल्ला जिंकता येत नाही शत्रूला, ज्या शत्रूला हा गडाचा बाल्य किल्ला पाहता येत नाही, तोपर्यंत त्यांनी किल्ला सुद्धा पाहिला असं सांगता येत नव्हतं. आज येणारा पर्यटक, येणारा शिवभक्त या गडावरती आल्यानंतर तो गडाच्या बाल्य किल्ल्यावर पाहून भारावून जातो की त्या काळात तो राजेशाही थाट महाराजांचा कसा असेल तो. आज आपण तोच थाट पाहण्यासाठी आतमध्ये प्रवास करूया. पण जाताना एक छोटीशी दरवाजा दिसतो का छोटावाला, ही दळणवळणीचं साधन होतं. तर काही तज्ञांची मत होतं की स्वराज्याच्या गुप्तराज जर गडावरती आले तर या दरवाजाचा वापर करून ते आतमध्ये जात होते. कारण की तज्ञांची अशी मत आहेत की बहिरोपी बहेज नाही, गडावरती काही काळ येऊन गेले पण इथल्या सैन्य बळाला सुद्धा माहित नव्हतं की गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरोपी बहेजनायक रायगडावरती येऊन गेलेत. एवढं तीक्ष्ण विचाराचं एक व्यक्तिमत्व होतं. स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून त्यांची ओळख होती. ते बहिरोपी सुद्धा इथूनच जात असायचे. पालखी स्वार जे होते महाराजांच्या काळामध्ये, जसं सरकारी खर्चातून त्यांना इथे सरकारी खर्च दिला जात होता, त्यांना राहती घरं म्हणजे त्याकडे शासकीय रूम्स इथे असावे अशी तज्ञांची मतं. पालख्या सुद्धा याच भागावरती ठेवल्या जायच्या. आपण सर्वांनी आता बाल्य किल्ला जाताना या पालखी दरवाजाचा वापर करून गडाच्या बाल्य किल्ल्यामध्ये सर्वांनी प्रवास करूया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण सर्व मावळे गडाच्या माथ्यावरती पायी मार्गाने आल्यामुळे पालखी दरवाजाचा वापर केला आणि गडाच्या बाल्य किल्ल्यामध्ये आपला प्रवास झाला. जर का तुम्ही रोपवेच्या केबल तारने गडावरती आला असतात
याच भिंतीच्या विरुद्ध बाजूला गेट आहे, त्याचं नाव होतं मेणा दरवाजा. मेणा आणि पालखी एकच प्रकार. मेणे पॅगबंद दिसतं, पालख्या ओपन. राजांच्या राण्या सूर्योदय सूर्यास्त पाहायला पॅगबंद मेण्यामध्ये बसायच्या. पलीकडच्या गेटने त्याचं येणं जाणं चालायचं, मग त्याला म्हटलं तर मेणा दरवाजा. पण प्रामुख्याने या दोन भिंतींच्या मध्ये, या दोन दरवाजांच्या मध्ये ही जी काही आडवी भिंत तुम्हाला पाहायला भेटते, या भिंतीमध्ये जाताना एकाला एक लागून 6 दालनं आहेत. राण्यांच्या महलाचा भाग म्हणून ओळखलं जातं. मग छत्रपती शिवाजीराजांना राण्या किती होत्या कोणाला माहित आहेत का हो? 4. तर शिवरायांना राण्या होत्या त्या म्हणजे 8. आज हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे एका राजाला एक राणी करायला परमिशन आहे. शिवरायाने 8 लग्न का करावे त्याचं कारण होतं दादा. स्वराज्यात मावळ्यांची कमतरता होती म्हणून मोठमोठ्या घराण्याच्या त्या मुली केल्या. प्रथमतः 8 राण्यांची तुम्हाला नावं ऐकवतो. सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मी राणी आणि पुतारणी. साहेब मी म्हटलं या गडावती तर फक्त 6 राण्यांना 6 दालनं होती. मग शिवाजी राजांच्या 2 राण्या राहायच्या कुठे? राजांच्या पटराणी धर्मपत्नी सईबाई यांची देवाज्ञा 1659 मध्ये राजगड किल्ल्यात येते. त्यावेळी संभाजीराजे वयाचे 2 वर्षाचे होते. जे आईची माया आहे, जे आईचं प्रेम आहे, हे शंभूराजांना फक्त 2 वर्षापुरतच लाभलं गेलं. 32 वर्षाचे कारकिर्दी संभाजीराजांची. जितका इतिहास ऐकावा, वाचावा, लिहावा तितका खूपच कमी. वयाच्या 12 वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला होता. वयाच्या 14 वर्षी स्वराज्याला सुरुवात केली होती. आणि स्वराज्याला सुरुवात करताच पुढील 7 वर्ष 120 लढाया, म्हणजे वय वर्ष 21 वर्षामध्ये 120 लढाया कधी हरणारा एकमेव राजा धर्मवीर संभाजी महाराज. ज्या वेळेला दुश्मनाने म्हणजे औरंगजेब बादशाने राजांची ज्या क्रूर हत्या केली, त्या बहादूरगडावरती काटेरी साखळदंडाने जखडवलं गेलं. संभाजीराजांना ज्या पकडलं गेलं ना संगमेश्वर वडूला, तुम्ही कधी जाऊन या. ज्या पकडलं काटेरी साखळदंडाने जखडवलं, बहादूरगडावरती नेलं. औरंगजेब बादशाने काय अटी सोपवल्या, 32 दिवस क्रूर हत्या केली. पण हिंदू धर्म मात्र सोडण्याचा निश्चय कधीच केला नाही. गडकिल्ल्यांच्या त्या कधीच दिल्या नव्हत्या. म्हणजे विचार करा काय ताकदवर व्यक्तिमत्व असेल. ज्या देहाचे तुकडे तुकडे केले, भीमेकाठी सोडून जाणार औरंगजेब बादशाह शेवटच्या प्रसंगी त्या देहाकडे पाहून निघतो आग्र्यामध्ये. तो त्याच्या स्वतःच्या बायकोला नजरेला नजर सुद्धा देऊ शकला नव्हता. तो त्याच्या स्वतःच्या बायकोला नजरेला नजर सुद्धा देऊ शकला नव्हता. कारण की त्याच्या बेगमने विचारलं, हुजूर संभा को तो गिरफ्तार किया था, कि आग्रा क्यों नहीं लेके आया? त्याच वेळेला त्याच प्रसंगाला उत्तर काय दिलं होतं? तो म्हणू लागला, इस काफिर शिवा ने एक संभा जैसे बेटे को जन्म दिया ना, वो संभा जैसा बेटा हमारे घर में पैदा होता तो हम पूरे हिंदुस्तान पे राज करता. फिर हमारी 4 बेटे नालायक और निकम्मे. दुश्मनाने केलेली मराठाची तारीख, छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजांची केलेली तारीख. म्हणून म्हटलं जातं की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापरम प्रतापी एक ही शंभू राजा था. ज्या शंभू राजांना आईची माया, आईचं प्रेम हे फक्त 2 वर्ष. राजांच्या 3ऱ्या राणीसाहेब येताना तुम्हाला पाचारगाव लागलं का? आऊसाहेबांना 9 एकराचा वाडा होता. आऊसाहेबांना दम्याचा त्रास होता. गडाचा चढ उतार होणं शक्य नव्हतं. म्हणून पाचारगावामध्ये 9 एकराचा वाडा बांधला. बाकीच्या 6 राण्यांना 6 दालनाची रचना केली होती. महलाच्या आतमध्ये गेल्यानंतर काय पाहू? जरा आतमध्ये महलात जाऊया आणि आतली रचना आपण सर्वांनी पाहूया. एका राणीसाठी एवढं मोठं एक राजमहल होता. असे 6 राण्यांना 6 दालनं सेम होती. कल्पनाग्राज हा ओपन पेस पाहतो. पूर्वी पर याच्यावरती छप्पर असेल तर इथलं वैभव किती सुंदर असेल. चौकोनी सागवणी खांब, बँगलोरी कुंभार नळीच्या कवलांचं छप्पर, चहूबाजूने रंगीबिरंगी पैठण्यांच्या झालरी, कावदिव्यांच्या पंत्या, मशाळीचा उजेड होता. पहिला जो फाउंडेशन तुम्हाला बघायला भेटतं, पहिलं जे जोतं पाहायला भेटते ना, राजाच्या राणीची ही त्या काळातली असणारी सदर. थोडक्यात इथले जो हॉल होता, येणारी पाहुणी मंडळी इथे राणीला भेटीगाठी करत होती. पाठीमागे राणीचा अंतापूर म्हणजे त्या राणीचं बेडरूम पाहायला भेटतं. 350 वर्षापूर्वीचं इंडियन टॉयलेट सिस्टीम आणि थंड हवा खाण्यासाठी खिडकी. विटांचं बांधकाम पेशवे काळात झालं. मग अगोदर काय असावं तर लाकडी फर्निचर्स होतं. याच्यावरती सुंदर असं मखमली पडद्यांची कव्हर असायची. मग विचार करा काय दूरदृष्टी असेल. शिवरायांच्या आदेशाव्यतिरिक्त नगारखान्यावरती एकदा नगारे वाजले की समोरील दरवाजे बंद व्हायचे. अंतर्गत रस्ते सुद्धा काही राजमहलांमध्ये आपल्याला बघायला भेटतात, ते आपण पाहायला जाऊया. दुसरे सुद्धा दरवाजे आतील भागामध्ये असायचे. या राणीला पलीकडे राणीकडे जाण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचा वापर केला जायचा. आपण त्या काळात एक इंडियन टॉयलेट सिस्टीम पाहूया राजांच्या काळातली, म्हणजे शौचालय व्यवस्था. पर्यावरण पूरक संभाजीराजांच्या काळात, शिवरायांच्या काळात असणारं सर्वात महत्वाचं 350 वर्षापूर्वीची टॉयलेट रचना आपल्याला सर्वांना बघायला भेटते. ती पाहूया. धान्य कोठार मंत्र्यांची राजकाळेस पाहायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे बघा, ही त्या काळातली टॉयलेटची भांडी, इंडियन टॉयलेट सिस्टीम. म्हणजे आज बघा, आज दगडांचं काही ठिकाणी दगडी भांडी आहेत. ती सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत, आपण जाणार त्या ठिकाणापर्यंत.
विचार करा, याच्यावरती कुंभारनळीच्या कौलांचं उतरत्या कुंभारनळीच्या कौलांचं छप्पर असेल तर वास्तविकता इथलं वैभव किती सुंदर असावं याची कल्पना करावी. त्यावरची टॉयलेट रचना एकदा पाहून घ्या. या देवळात याच्यात कावदिव्यांच्या पंत्या पेटवल्या जायच्या, जेणेकरून त्या काळात लाईट ही पद्धत नव्हती, त्यामुळे या ठिकाणावरती दिवे लावल्यानंतर तेवढा प्रकाशमय वातावरण तयार होत होतं. वीट बांधकाम जरी नंतर केलं असेल तरी डागडुजी करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला त्यानंतर. पण आता आपण थंड हवा खाण्यासाठी खिडकी म्हटलं, थोडक्यात नॅचरल हवा खाण्याची जागा एसी म्हणतात, ती पलीकडे दिशेला पाहूया. हे बघा, समोर असणारी थंड हवा खाण्यासाठी त्या काळातली खिडकी, म्हणजे थोडक्यात आता आपण जे एसी म्हणतो ना, त्याकडे नॅचरल हवा खाण्याची जागा. आज सुद्धा आपण तिथे उभं राहतो, नवीन त्या काळात थंड हवा खाण्यासारखी खिडकीसारखं एक वातावरण इथे फिलिंग पाहायला भेटते. म्हणजे विचार करा, राजांच्या राण्यांच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी एसी पेक्षा तेजस्वी रूपातली असणारी त्यावेळची नॅचरल हवा खाण्याची जागा एकदा पाहून या. मग आपण पुढचा परिसर पाहायला पुढे जाऊ. आपण बघा, सर्वांनी एक राणीचा महल पाहिला. 6 राण्यांना 6 दालनं सेम आहेत. कोणत्याही दालनाचा सेम रचना तुम्हाला पाहायला भेटेल. त्या काळात काही मतभेद नव्हते, परंतु राणीच्या दरवाज्यावरती काही ठिकाणी फुल डिझाईन कोरलेल्या आहेत, तर काही ठिकाणी नृत्य गणेशाच्या प्रतिमा सुद्धा कोरलेल्या बघायला भेटतात. पण या राणीच्या महलासमोर तुटलेली जी काही ज्योती तुम्हाला बघायला भेटतात ना, याला सर्वंट कॉटेज असं म्हणतात. नोकर चाकर शिपायांची घरं. राणीने आज्ञा करावी, दासीने आतमध्ये जावं, छोटं मोठं काम करावं, पुन्हा विश्रांतीसाठी या विश्रांती कक्षावरतून बसावं. म्हणजे प्रत्येक राणीच्या सेवेला एक दासी, एक सर्वंट म्हणून इथे वापर करण्यात आला होता. राजांचा आदेश आल्यानंतर, त्या राणीचा आदेश आल्यानंतर त्या दासीने आतमध्ये जावं, छोटं मोठं काम करावं, पुन्हा विश्रांतीसाठी विश्रांती कक्षावरतून बसावं. आज आपल्याकडे येणारा एखादा कामगार सकाळी तो संध्याकाळी तो त्याच्या घरी निघून जातो, पण त्या काळात इथे पद्धत एक वेगळी होती की इथे येणारा दासीने इथे 2 ते 3 महिने रायगड सोडू नये. त्याचं कारण असं असायचं की रोजचं गडाच्या बालेकिल्ल्यातून बाहेर जाणं असतं तर गडाच्या आतील हालचाली बाहेर कळू लागल्या असत्या, म्हणून त्यांना परमनंटली घरं सुद्धा इथे बांधली जायची. आता या बाजूला बघा, तुटलेले काय 5 राजवाडे दिसतात का तुम्हाला? पहिले 2 जॉईंट आहेत, पलीकडे 2 सेपरेट, तो सिंगल वे आहे. ते 2 झाडांच्या खालच्या बाजूला उर्वरित 3 राजवाडे, यालाच म्हणतात अष्टप्रधान मंडळाची वाडे. हिंदवी स्वराज्यातल्या महाराष्ट्रातल्या 365 किल्ल्यांचा कारभार रायगडावरून इथून केला जायचा. त्या काळातल्या मंत्री महोदयांची घरं होती. राजांचे मंत्री होते मोरोपंत पिंगळे, तुंडीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलखंठ, निराजीरावजी, अनाजी पंत, रघुनाथ पंडित हे जे काही मंत्री होते, जे राजांचा विश्वासाने कामकाज पाहणी करायचे, ते प्रत्येकाला इथे राहतं घर होतं. मध्ये त्यांचं अंतापूर होतं, एका बाजूला त्यांच्या कचेऱ्या होत्या आणि त्यांना सुद्धा टॉयलेट बाथरूमची रचना बघा. त्यावेळची इंडियन टॉयलेट सिस्टीम आपल्याला बघायला भेटतात. ही 2 टॉयलेटची भांडी प्रामुख्याने तिथे समोरच्या ठिकाणावरती आपल्याला बघता येतात. बघा सर, इथे बघा, हे जाळीमध्ये 2 खड्डे आणि दगडामध्ये पाहतो धान्य कोठारा नावाने ओळखलं जातं. रायगडाला खाली वेढा घातला. गडावरती असणाऱ्या 2 ते 3 हजार लोक वस्तीला किमान 6 महिने धान्य पुरेल एवढा धान्यासाठी ते स्टोर होतं. शिवाजी राजांच्या नंतर 1733 ते 1780 मध्ये पेशवे आले. पेशव्याने याचा वापर केला होता. काळ कोठडी, चोरी, लबाडी, गुन्हेगारी करणाऱ्यांना 7 दिवस इथे डांबून ठेवायचे. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला, डबल गोंत्यामध्ये बांधायचं. उत्तरेचं टोक आहे टकमक टोक आहे, आपण पुढे पाहूया. या टोकावरून लुटून दिलं जायचं. हायकोर्ट हा शिक्षा होती. पण शिवाजी राजांच्या काळात टकमक टोकावर कधीच कोणाचा कडेलोट केलेला नाही. संभाजी महाराजांच्या काळात एक कडेलोट झाला, तो म्हणजे माळ सावंतांचा. दुसरा आदेश होता, अनाजी पंत रायगडात सापडले तर टकमक टोकावरून कडेलोट करावं. त्यांना हत्तीच्या पायदळी दिलं तर खोपोलीचे येथे पेडली नावाचं गाव. मग महाराजांच्या काळामध्ये कैदी ठेवायला जागा कुठे? तर या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराजांनी 2 किल्ले तयार केले. एक सातारा जिल्ह्यात वासोटा नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. रायगडाच्या बाजूला लिंगाणा ही 2 कैदी व्यवस्थेची ठिकाण. हिंदवी स्वराज्याचा मेन धान्य सडा तुम्ही कोल्हापूरचं पन्हाळा पाहिले का? पन्हाळगडावरती जमीन लेवलपासून 52 फूट उंचाची 3 कोठार आहेत. त्यांची नाव आहेत गंगा, यमुना, सरस्वती. वरून धान्य टाकायचं, मागून काढायचं. ही कोकणातली पेव किंवा कणगी ओतताना वरून ओतायचं आणि काढताना लाकडी शिडीचा वापर करायचा. शिडीने खाली उतरायचं, धान्य कोळीमध्ये भरायचं. एमर्जन्सी जिकडे धान्य पाहिजे तिकडे धान्य कोठारामध्ये धान्य पुरवलं जायचं. पहिला खड्डा 22 फूट, 20 फूट, 15 फुटाचे खड्डे सध्या बंद केले शासनाने. पलीकडे राजांचा वाडा पाहायला जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.
छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. नुकत्याच्या दरवाज्यातून तुम्ही सर्वांनी आता जो प्रवास केलात या दरवाजापासून समोर एक प्लेन प्लास्टिक केलेली भिंत दिसते का तुम्हाला? याच्या मध्यांतरी आपल्याला एकाला एक लागून 4 झोते पाहायला भेटतील. या पूर्ण इलाक्याला छत्रपती शिवाजी राजांच्या राहत्या राजवाड्याचं परिसर म्हणून ओळखलं जातं. आपल्या महाराजांचा त्यांच्या काळात राज पॅलेस राजमहल होता. तो इथे पूर्ण 2 मजली उंच होता आणि पूर्ण वाडा एका लाकडी छपराचा होता. कल्पना करा की त्या काळात दुतर्फी लाकडी छपराचा वाडा असेल कसा. याच्यावरती जे चौकोनी बॉक्सवाले जे दगड तुम्हाला बघायला भेटत ना साहेब, याच्यावरती चौकोनी सागवणी खांब होत, बँगलोरी कुंभार नळीच्या कौलांचे छप्पर होत, चहूबाजूने रंगीबिरंगी पैठण्यांच्या झालरी होत्या, काव दिव्यांच्या पंत्या मशाळीचा उजेड. आणि याच वाड्यामध्ये छत्रपती शिवराय रायगडाच्या माथ्यावरती 10 वर्ष वास्तव्याला होते. 1671 ते 1680 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या रायगडाच्या मध्ये असे काही 2 दिवस पडले गेले साहेब. एक आनंदाचा सुद्धा होता आणि एक दुःखाचा सुद्धा होता. आनंदाचा दिवस म्हणजे 6 जून 1674 राज्याभिषेक सोहळा. साहेब तो राजेशाही थाट, तो शाही पोशाख या राजवाड्याने कसा पाहिला असेल याची आपण सर्वांनी कल्पना करावी. पण जो दिवस जो क्षण या रायगडाच्या पदरी पडायला नको होता तो सुद्धा पडला गेला. तो म्हणजे 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंतीचा दिवस होता. शनिवारच्या दुपारच्या 12च्या प्रहरी आपल्या लाडक्या राजांनी अखेरचा श्वास रायगडाच्या माथ्यावरती याच जागेवरती सोडला साहेब. ही जागा ही माती आपल्याला सांगून ठेवते की राजांनी तो क्षण कसा पाहिला असेल, तो दिवस कसा पाहिला असेल याची कल्पना करा. इथूनच याच मातीतून शेवटची अंतिम यात्रा निघाली. समोरचं जे मंदिर पाहायला भेटतं का, ते जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. याच्या मागे शंकाकाराचं व्हाईट कलरचं जे गोल घुमट आहे ना, हे आपल्या राजांची समाधी पाहायला भेटते. अखंड आयुष्य लाभलं ते अवघं मुजकं 50 वर्षाचं होतं. हे 50 वर्ष कशी निघाली तर 19 फेब्रुवारी 1630 ला आऊसाहेबांच्या पुढे जन्म घेतला शिवनेरी किल्ल्यावरती. वयाच्या 16 वर्षी स्वराज्याचं तोरण बनलं, तोरणा जिंकला. वयाच्या 44व्या वर्षी राजे रायगडावरती छत्रपती झाले. पण राज्य लाभलं किती, फक्त 6 वर्षाचं. आपले 50 वर्ष कशी निघतात, 20 वर्ष बालपणामध्ये उरलेल्या 30 वर्षामध्ये मनासारखं एक स्वतंत्र घर बांधता येत नाही. राजाने खरं तर साम्राज्य घडवलं. पण मनापासून एवढं सांगू इच्छितो की अनामवीरा जिथे झाला तुझा जीवनांत, पेटली न वात या धगधगत्या साम्राज्यवीरा प्रशस्त वाडा इथे होता. कॉर्नरला पाण्याचे 3 टाक्या सुद्धा होत्या. ऐताकृती खड्डा, शिवकाळातलं स्नानगृह म्हणजे स्विमिंग पूल, बाथटब सिस्टीम. आपण हे पाहत स्वयंपाकघर पाहायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा, शिवरायांच्या काळात इलेक्ट्रिसिटी सर नव्हती, पण त्यामुळे ऑटोमॅटिक पाणी येणं शक्य नव्हतं. तर महाराजांच्या काळामध्ये जे काही कामचुकार लोक होते ना, या कामचुकार लोकांना त्या काळामध्ये कावड माहिती आहे का तुम्हाला सर्वांना? कावडीने पाणी याच्यामध्ये स्टोअर केलं जातं. 2 आउटलेट लाकडाने किंवा गोंत्याने पॅक करायचे. राजा याच्यामध्ये आउटलेट त्यावेळी पाणी आणून भरलं जायचं त्या कामचुकारांकडून. आणि महाराज मग याच्यामध्ये आंघोळी करायचे. पुन्हा ते आउटलेट काढायचं, पाणी बाथरूम मध्ये शिफ्ट व्हायचं. ड्रेनेज लाईनने गडाच्या बाहेर पाणी पासवायचे. त्या काळातील दूरदृष्टी पाहायला भेटे. मग याच्यावरती पूर्वत्व छप्पर असेल तर इथलं वैभव, ही टप्पात सिस्टीम कशी असेल याची कल्पना करायची. पलीकडे स्वयंपाकघर पाहायला पुढे जायचे. तुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे बघा, आपण आता या दुसऱ्या चौथऱ्यावरती उभ्यातले राजांचं त्या काळातलं स्वयंपाकघर होतं. शिवरायांपुरतं चुलीवरती जेवण इथे बनवली जायची. तळ कोकणातली इथे उखळ पाहायला भेटतात. भात कांडण वगैरे या जागेवरती केलं अशी त्यावेळेची पूर्वीपारची उखळ बघायला भेटतात. तसा जे छोटे छोटे दरवाजे दिसत नाही, याला टहाळणी बुर्ज म्हणतात. खालवलेले शत्रुवती पहारा देण्यासाठी टहाळणी बुर्जांचा वापर केला जायचा. आपल्या राजाच्या निगराणीखाली जेवण या ठिकाणावरती बनवली जायची, कारण की राजांचं सर्वात महत्वाचं स्वयंपाकघर होतं. आपण इतिहास ऐकला असेल, वाचला असेल आणि जाणलं सुद्धा असेल की आपल्या राजावरती बऱ्याच वेळेस स्लो पॉइजन विषबाधा करण्याचा प्रयत्न झाला. आणि हे बाहेरून नसून तर घरातून एक दगाफटका होता. अनेकशा गोष्टींना सामोरं जाणता येतं, पण घरातील गोष्टींना सामोरं जाता येऊ शकलं नव्हतं. 18 पगड जाती, 12 बोलतीदारांचं स्वराज्य निर्माण करणारे रयतेचे राजांचा राजवाडा आपण सर्वांनी पाहिला. हे स्वयंपाकघर पाहिलं. पलीकडे त्यांचं सचिवालय पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे बघा,
आपण या 200 फुटावरती आता उभे आहात ना, हे राजांचं त्या काळातलं सचिवालय पाहायला भेटतं. आपल्या राजांचे जे मंत्री होते ना, त्या मंत्र्यांच्या हाताकडे सुरुणीस कारकून कॅबिन ऑफिस ज्या होत्या ते इथे चालल्या जायच्या. 8 मंत्र्यांची सेपरेट एक कॅबिन असायची. ज्यावेळी 10 मे 1818च्या बंबाळीमध्ये रायगडाचं जे दारू कोठार उद्ध्वस्त केलं, त्याच्यामध्ये रायगडाची थोडीफार दप्तर व्यवस्था सुद्धा जळाली. त्यामुळे आज आपला जो इतिहास पाहायला भेटतो, काही आधारित पाहायला भेटतो. जो बखर आधारानुसार आपण आपला इतिहास लिहिला गेला. प्रत्येकाने आपली प्रत्येकाची मतं जाणल्या गेल्यानंतर इतिहास प्रबळ झाला गेला. आणि असंच त्या काळातलं पाहायला भेटणारं हे त्यावेळेचं सचिवालय म्हणजे दप्तर व्यवस्था ठिकाण, थोडक्यात आताचं ते मंत्रालय होतं. समोर हा 2 मजली चौथरा दिसतो, त्याला म्हणतात दिवाणी खास. आणि जे छत्र पाहतो त्याला म्हणतात दिवाणी आम. प्रात्यक्षिक लाईव्ह मध्ये पाहायचं म्हटलं तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जाऊ. दिवाणी खास लोकसभा विधानसभेचं ठिकाण आहे. दिवाणी आम जनतेचा दरबार, जिथे सर्वसामान्य व्यक्तीला न्याय दिला जायचा, त्या आम जनतेचा दरबार पाहायला आपण जाऊया. पण जाण्यापूर्वी पहिल्यांदा खलबतखाना पाहूया, म्हणजे गुप्त चर्चा करण्याची जागा, आणि मगच पुढील परिसर पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. समोरील विटांची चौकोनी बॉक्सवाली जी खोली आहे, या खोलीचं नाव आहे टाकसाळ. मिंट कॉईन बनवण्याची जागा, म्हणजे थोडक्यात आताची रिझर्व्ह बँक. छत्रपती शिवरायांच्या स्वतंत्र 4 करन्स्या होत्या. शिवराई, नाणी, मुद्रा, होन याच्यातले 2 कॉईन खूप महत्वाचे होते. एक होन हे चलन सोन्याचं होतं 1.4 ग्रॅमचं, आणि दुसरी तांब्याची शिवमुद्रा. याच्यावरती लिहिण्यात आलं होतं की प्रतिपचंद्र लेखेव वर्ध विष्णू वंदिता शहा शुनो शहा शिवशा मुद्रा पत्राय राज. याचा अर्थ असं होता की आकाशातील जो चंद्र आहे, प्रतिपदेचा चंद्र कोरेने जसा वाढत जातो, शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजांचं स्वराज्य त्या चंद्र कोरेप्रमाणे वाढावं, ही त्या स्त्रीची इच्छा. अशी शिवमुद्रा रायगडावरती ती तयार करायची. ही आपल्या राजांची स्वतःची बाल्कनी होती, याला गॅलरी सज्जा म्हणतात. ही बाल्कनी त्या काळामध्ये 5 मजली उंच होती. आज हा पहिला मजला आहे. याच्यावरती अजून जर का 4 मजले असेल तर त्या 5व्या मजल्याच्या किती उंच असावी याची कल्पना करा. आपले महाराज याच्या 5व्या मजल्यावरती गेले तर आपल्या महाराजांना या गडावरून राजांना 8 किल्ले दिसायचे. 8 किल्ले कोणते हो? पूर्वेला राजगड, तोरणा आणि लिंगाणा दिसायचा. दक्षिणेला प्रतापगड, सोनगड, चांबारगड, मकरंदगड पाहायला भेटायचा. पश्चिमेला या दिशेला मानगड, असे 8 किल्ले शिवरायांना दर्शनात यायचे. म्हणजे नुसती बाल्कनी हवा खाण्यासाठी नव्हती, तर गडकोटांचं संरक्षण करण्यासाठी या बाल्कनीचा वापर केला जात होता. जर आत्ताच इथे बघा, समोर आयताकृती जो खड्डा आहे, इथून 11 पायऱ्या खाली उतरल्यानंतर डाव्या हातावरती 10 बायची खोली आहे. या खोलीचे नाव आहे गुप्त खलबतखाना. स्वराज्याच्या गुप्तेर खात्याचे प्रमुख होते बहिरोपी बहारजी नाईक साहेब. बहिरोपी का म्हटलं जायचं, तर बसल्या जागेवरती 7 रुपये बदलायची. 18 भाषा येत होत्या. दुश्मनाच्या छावणीमध्ये जायचं, त्याच्या भाषेमध्ये, त्याच्या वेशीमध्ये उभं राहायचं. आपल्या राजाबद्दल, या प्रांताबद्दल जी चर्चा चालली जायची ना, याची पूर्ण माहिती जमा करायची आणि याची खलबत रायगडावरती इथे केली जायची. म्हणजे स्वराज्याचा 3रा डोळा होता बघा. हा गुप्त खलबतखाना पाहायला भेटतो. सर्वांनी आपण एकदा व्यवस्थित पाहून घ्या, मग राज्याभिषेक हिरकणीची स्टोरी ऐकायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सर बघा, आपण जे राणीमहल पाहिले गेले, त्याच राणीमहलाच्या मागच्या दिशेने मेणा दरवाजा लागतो. त्या मेणा दरवाजापासून खाली उतरल्यानंतर 15 ते 20 पायऱ्यानंतर आपल्या उजव्या हातावरती खाली गेल्यानंतर तुम्हाला वाघ दरवाजा नावाचा हिरकणी बुर्जाकडे जाण्याच्या पाऊलवाटा बघायला भेटतात. हिरकणीची स्टोरी ऐकली वाचली असेल, रायगडाच्या इतिहासाला खूप मोठी एक प्रेरणा देणारी गोष्ट आपल्याला बघायला भेटते. प्रामुख्याने तुम्ही रायगड याच्या अगोदर पाहता क्षणी रायगडाचं पश्चिमेचं टोक आठवणीत आणलं तर हिरकणी बुरुज दिसून येतो. हिरकणी आधारित पिक्चर सुद्धा काढले. एक हिरा नावाची गवळवती, रगाळवती, गडावती, नगाडे, ढोल ताशे वाजले. जाता नगाडे वाजतात ना, त्या काळात सुद्धा इथे नगाडे वाजले की किल्ल्याचं महाद्वारे बंद केलं जायचं. माता गडावरती होती आणि जर 6 महिन्याचं बाळ हे गडाच्या पायथ्याशी राहत होतं. जेव्हा तिच्या ध्यानी आलं, ज्या गडावरती नगाडे वाजले, ती धावत पडत ती गडाच्या महादरवाजाकडे निघाली. नियमानुसार किल्ल्याचं महाद्वारे बंद झालं. माता गडावरती होती आणि जर 6 महिन्याचं बाळ हे गडाच्या पायथ्याशी राहत होतं. दरवाजे बंद होता. माई माऊली आपल्या बाळासाठी
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांताने हीच माऊली रायगडाच्या पश्चिम कड्यावरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. अंग वस्त्र फाटलं होतं, रक्त घाळ झाली होती. रात्री 12च्या सुमारात हिरकणी गडाच्या पायथ्याला गेली, स्वतःच्या बाळाला कुशीमध्ये घेतलं, माय ममतेने हात फिरवून त्याला दूध पाजलं. सकाळी ही बातमी राजांना कळली की रात्री एक माता बाळासाठी रडत होती. सकाळी 5:30 वाजले, दरवाजा उघडला, पण माता घरच्या दिशेने निघून नाही गेली. राजांचे 2 सवंगडी गडाच्या पायथ्याशी गेले, मातेला बाळाला पालखीत बसवलं आणि त्या सदरेवरती आणलं. हिरकणीला विचारलं, अहो झालेली सर्व घटना माऊलीने सांगितली, पण शिवरायाने तिला एक प्रश्न विचारला, हिरा रात्रीच्या वेळेला तू या गडावरून जसं खाली उतरली तसं आत्ताही जाऊन दाखवतेस का ग? माऊली एका रडक्या अवस्थेमध्ये एवढं सांगू इच्छिते, राजा रात्री जात असताना त्या पाऊलवाटेसमोर फक्त माझं बाळ दिसतं. आता जातो राजा, दरी दिस राजा जाऊ शकत नाही. हिरोजींना सांगितलं त्वरित पश्चिमेला जा, जिथून हिरकणी उतरली तो कडा तासा, तिथे बुरुज बांधा. त्या माऊलीची इथे खणनारने ओटी भरली, तिची मिरवणूक खालच्या गावामध्ये काढली, त्या बाळाच्या पाठीवरती हात टाकला. वा बहादरा, या आईचं दूध पितोयस, लवकर मोठा हो आणि आपल्या स्वराज्यात सामील हो. आणि त्याच दिवशी त्या बाळाच्या पाठीवरती हात टाकून सांगितलं गेलं, आजपासून या बाळाचं नाव आहे झुंजारराव. आता आपण पाहूया राज्याभिषेक सोहळा. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण सर्व मावळे शिवतीर्थ रायगडाच्या खूप अति महत्वाच्या आणि पवित्र जागेवरती आहोत. लाखो शिवभक्त इथे येतात. इथली धूळ, इथली माती हा प्रत्येक आपल्या शिवभक्ती कपाळी लावत असतो. कारण इथली माती एवढी पवित्र आहे, कारण की सर्वात महत्वाचं न्यायालय. हा दरबार होता आणि या दरबारामध्ये किमान त्या काळात 6000 लोक बसायचे या सदरेमध्ये. पण शिवकाळात लाईट माईक काही प्रकार नव्हता. छत्रपती शिवाजीराजे इथून काही बोलले तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत ऐकायला जायचं. तिथून कोणी काही कुजबुजलं, शिवरायांपर्यंत आवाज येतो, याला इको साऊंड म्हणतात. हे जर का आपल्याला अनुभवायचं असेल तर महत्वाच्या 3 सूचनेचं पालन करायचं. सर्वात पहिली सूचना, या प्लाटूनला कोणी चपला घालायची नाही. दुसरी गोष्ट, आपण शांत उभं राहायचं, आपल्या बाजूच्या लोकांना 2 मिनिटांसाठी शांत करायचं. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही जर का शांत राहिलात तर मी त्या गेट पासून एकदम हलक्या आवाजामध्ये बोलेल. माझा आवाज एवढाच असेल की छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आवाजाला मोठ्याने रिप्लाय द्यायचा जय म्हणून. मी बोले जय भवानी, आपण बोलायचं जय शिवराय. कागद पडलेला कागदाचा आवाज आला तर हिरोजींसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. सर्वांनी या भिंतीच्या कडेला शांत उभे राहा. मी त्या तिकडे जातो आणि आवाज दिल्यानंतर त्याला रिप्लाय द्यावं की बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय. जय जय शिवाजी. जय. महादेव. मोबाईलमध्ये त्यांचा आवाज प्रॉपर रेकॉर्ड होत नव्हता, पण आम्हाला क्लिअर आवाज येत असल्यामुळे आम्ही त्यांना रिस्पॉन्स देत होतो. नगरखान्यातून आत प्रवेश केल्यानंतर महाराजांचे सिंहासन आणि राजदरबार पाहायला मिळते. श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण सर्वजण शिवतीर्थ रायगडाच्या खूप अति महत्वाच्या आणि पवित्र जागेचं दर्शन घेतो. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की लाखो शिवभक्त इथे येतात. इथली धूळ, इथली माती आपला प्रत्येक शिवभक्त आपला कपाळी लावत असतो, कारण की हा तसा राजांचा दरबार आहे सर. पण प्रामुख्याने जे छत्र तुम्ही सर्वांनी पाहिले ना, या जागेवरती आपल्या राजांचं पूर्वीपार 32 मण वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासनाची जागा होती. सिंहासन काय पाहता येत नाही, परंतु त्याची ओळख राहावी म्हणून भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग 1985 ला त्या छत्राची स्थापना करतात. त्या छत्राला मेघडंबरी असं म्हणतात. आतमध्ये जी मूर्ती दिसते का आपल्या राजांची, 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे राजे युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी या जागेवरती ती 600 किलोची मूर्ती बसवली. त्या मूर्तीवरती जो फुलांचा हार दिसतो का, सांगलीवरून रोज येतो. शिवप्रतिष्ठान मंडळ आहे, प्रतिष्ठानात 6000 लोक आहेत. गेली 2 लोक येतात. या ठिकाणी सकाळी 7 वाजता राजांना अंघोळी घातली जाते, पूजाहार केला जातो. गेले 27 वर्ष नित्यनेम आणि रोजची इथे पूजा होते. न चुकता सकाळी 7 वाजता तुम्ही या इथे पूजा चालू असते. या खाली ज्या 3 खिडक्या तुम्हाला दिसतात का, या खिडक्यांच्या आतमध्ये एक चौकोनी बॉक्सवाला दगड आहे, जिथे आपल्या राजाचं पूर्वीपार 32 मण वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा. मग त्या सिंहासनाचं वजन काय होतं, 1 मण म्हणजे 40 किलो. असं रत्नजडीत 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन इथे होतं. दरबार असा 6000 लोकांनी भरलेला होता. आनंदाचा सोहळा, आनंदाची तारीख होती 6 जून 1674. छत्रपती शिवाजीराजे 6 जूनला पहाटे 4 वाजता उठले. रायगडावरच्या कोणत्याही देवतांना राजे विसरले नव्हते.
राजे रायगडाच्या सदरेतून निघाले. नगारखान्याच्या बाहेर बलाढ्य देहाच्या हत्तीच्या अंबारीमध्ये बसले. राजा जगदीश्वराला गेले. आई भवानी देवीला साकडं घातलं. गडाची गडदेवता शिरकाई मातेची राजांनी पूजा केली आणि पुन्हा महाराजा नगारखान्याच्या समोर येऊन थांबले. राजा अंबारीतून उतरले. राजांची आरती वाढली, दृष्ट काढली गेली. राजे सदरेमध्ये पोहोचले. इथल्या 6000 लोकांनी ज्या राजे सिंहासनाच्या दिशेने निघाले ते आपल्या डोक्यातले भगवे फेटे उतरवले गेले. प्रत्येकाने राजाला झुकून मानाचा मुजरा घातला गेला. महाराज तो मुजरा स्वीकारून स्वराज्याच्या सिंहासनाच्या पहिल्या पायरीला पोहोचले. आपल्या आऊसाहेबांना म्हणू लागले की आऊसाहेब, या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय, आऊसाहेब या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय, आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचा मंदार माझा ताना कुठेच पाहता येत नाही. आऊसाहेब, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू कुठे आहेत? नुकतेच त्या नेसरीच्या खिंडीत प्रतापराव गुजर, मुरारबाजी असंख्य वीर मावळ्यांची नावं घेत लटलट्या पायाने स्वराज्याच्या सिंहासनाच्या दिशेने राजा निघाले. काशीचे गागाभट्ट 2 पावलं पुढून राजांच्या डोक्यावरती छत्र प्रकट केलं. हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली. 7 नद्यांच्या घराने अभिषेक घातला गेला. 1000 मोहरा उधळला गेला आणि सिंहासनाच्या मागून एका गुळजुकदाराने ललकारी दिली. मी ललकारी देतो, मागून सर्वांनी मोठ्याने जय म्हणायचं. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, भूपती, प्रजापती, स्वर्ण रत्न श्रीपती, अष्टमदान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवतांश, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तेच आपल्या राजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. ही राज्याभिषेकाची जागा आहे. साहेब, त्या राज्याभिषेकाच्या पोस्टमध्ये एक लांब केसाला इंग्रज पाहिलाय का? याचं नाव होतं हेनरी ऑक्झंटन. गडावरती पायी आला होता. खूप दमला होता, थकला होता. त्यांनी नगारखान्याच्या समोर बलाढ्य देहाचे 4 पायाचे हत्ती पाहिले. प्रश्न रोजनिशीमध्ये नोट केला की बाबा रे, मी 2 पायाचा माणूस हा रायगड चढता जेवढा दमचाक झाला. छत्रपती शिवराय, तुम्ही गडाच्या माथ्यावरती बलाढ्य देहाचे 4 पायाचे हत्ती आणले कसे? आता 350 वर्षापूर्वी तो इंग्रजी बोलणारा माणूस सदरेच्या डाव्या कोपऱ्याला जातो, डोक्यातली व्हाईट कॅप काढतो, तो सुद्धा झुकून मुजरा घालतो आणि आपला प्रश्न तिथे उभ्या असणाऱ्या दुभाषितांना विचारतो. दुभाषित नारायण शेणवी राजांकडे जातात. राजे त्यांना चोख उत्तर देतात की आम्ही रायगडाच्या माथ्यावरती जे बलाढ्य देहाचे 4 पायाचे जे हत्ती आणले ना, हत्ती छोटी पिल्ल होती. छोटी पिल्ल पालखीत बसून गडाच्या माथ्यावरती, म्हणजे लहानाचं मोठं करता येतं, मोठ्याचं लहान होत नाही. हत्तीची वाढ 3 वर्षामध्ये, या किल्ल्याचं बांधकाम 14 वर्ष. हा मराठ्याचा गनिमी कावा हे आपल्या राजाची दूरदृष्टी पाहायला भेटे. हाच तो राजांचा दरबार आपल्याला सांगून देतो. समोर ती जाळी दिसते, पाण्याचं कुंड. सदरेतल्या लोकांना पाणी प्यायला व्यवस्थेचं ठिकाण होतं. हा खडक मध्ये का? रायगडाचं टाप शिखर, रायगडाचं भूमिपूजन या दगडावरती गेलं, त्याच्यामुळे हा दगड हटवला गेला नाही. ज्या गेट मधून आपण आता बाहेर निघू, याचं नाव आहे नगारखाना. सकाळी नगारे ढोल ताशे वाजले, दरवाजा सकाळी उघडायचा, सायंकाळी बंद व्हायचा. बाल्ली किल्ल्याचं प्रमुख द्वार, होळीचा माळ, बाजारपेठ पाहायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा, समोरचं जो गेट पाहतो याचं नाव आहे नगारखाना. या नगारखान्याची वास्तविकता पाहता तुम्ही गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट या 2 वास्तू पाहिल्यात का? या 2 वास्तूंना आकार दिला तो या समोरच्या नगारखान्याहून देण्यात आला. नगारखाना एक 350 वर्षापूर्वीची वास्तू आहे. गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट 250 वर्षापूर्वीचे आहे. परंतु याच्यावरती जो सर्वात मोठा प्राणी हा काल्पनिक शरभ म्हणून नावाचा प्राणी. शरभ म्हणजे छत्रपती शिवराय आणि हत्ती म्हणजे परकीय 5 सत्ता. 4 पायाखाली हत्ती आणि 5वा हत्ती शेपटी होती. शिवरायांना हे राज्य घडवण्यासाठी या 5 सत्तांना आटोक्यात आणावं लागलं. आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि ती म्हणजे 5वी, ती म्हणजे पोर्तुगीजशाही. शिवरायांना माहित होतं जरी काही यांना आटोक्यात आणलं तरी 2 सत्ता पुन्हा उदयास येऊ शकतात. जर का पुन्हा आदिलशाही निर्माण झाली तर तिला पायाखाली चिरडेल, मोगलाई असेल तिला शेपटीवरती उडवलं जाईल. ही गोल भिंग दिसतात का गोल आकाराची, ही 350 वर्षापूर्वीची राजकमळ. विटांचं बांधकाम पेशव्याने केलं, दगडी बांधकाम शिवरायांच्या काळातलं होतं. हे बघा, दगडामध्ये जे भांड आहे, छत्रपती शिवाजीराजांची जी घोडी आहे हिचं नाव होतं कृष्णा. या कृष्णा नावाच्या घोडीला इथे पाणी पिण्यासाठी व्यवस्थित ठिकाण होतं. हा समोरचा जो ध्वजस्तंभ आहे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मेला नायब तहसीलदार साहेब यांच्या हस्ते तिरंगा, शिवजयंती, शिवपुण्यतिथी असेल त्या दिवशी ते भगवा सुद्धा फडकवत. आता बघा, तो समोर एक भुरकट डोंगर दिसतो का तुम्हाला? ज्याच्यावर अशी एक चंद्रकोर दिसते बघा तुम्हाला सर्वांना. दिसला का? 3 नंबरचं उंच डोंगर. तो तोरणा वयाच्या 17 वर्षी बांधलेलं स्वराज्याचं तोरण.
त्याच्या या बाजूला त्रिकोणाकार दिसतंय, त्याच्या मागे भुरकट बघा डोंगर आहे, दोन्ही बाजूने प्लेन आणि मध्ये उंच दिसतंय का. राजगड किल्ला मराठ्यांची पहिली राजधानी. 2 किल्ले रायगडावरून महाराजांना दिसले जायचे, म्हणून आज स्वराज्याची राजधानी रायगड, तसं राजगड सुद्धा पाहतो. स्वराज्याचं पहिलं तोरण तोरणा सुद्धा दिसतोय. होळीचा माळ, बाजारपेठ पाहायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं इंग्रज ब्रिटिश कर्नल प्रहातर मेजर हॉल या ब्रिटिशाने ज्या तोफेचा भडीमारा केला आणि या गडाचं प्रथमतः जे दारू कोठार उद्ध्वस्त केलं ना, ते समोरचे जे आडव्या 2 इमारती दिसतात का पलीकडच्या दिशेला या डोंगराच्या कॉर्नरला, हे दारू कोठार उद्ध्वस्त केल्याने रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 दिवस पूर्ण जळत होता. जेवढं लाकडाचं होतं ते जळालं. आज दगडांचं आणि विटांचं पाहायला भेटतं. हा जो मार्ग गेलाय तो रोपवेला शॉर्टकट आहे, पण तुम्ही जर का डाव्या हातावरती खाली गेला तर 1 किलोमीटर अंतरावरती वाघ दरवाजा नावाचा पॉइंट आहे. 1689 ला औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाने रायगडाला अजगरी वेढा घातला. शत्रू आटोक्यास येण्यास तयार नव्हतं, म्हणून राजवंशातला राजा टिकावा, म्हणून राजवंशातल्या राजाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी येसुराणी साहेबांनी ताराराणी साहेबांना आणि राजारामांना वाघ दरवाजाला दोर लावला. दोरखंडाच्या साईने खाली उतरले गेले. प्रतापगडाच्या बाजूने जिंजीला पाठवलं गेलं. पुन्हा येसुराणी साहेब त्या दोरखंडाने वरती आल्या. लढाई सुरू झाली आणि 1689 ला हा किल्ला औरंगजेबाच्या सरदार जुल्फिकार खानाच्या ताब्यात गेला. विचार करा, ज्याचं वाघाचं काळीज आहे तोच त्या दरवाजाने प्रवास करू शकतो, म्हणून त्याला वाघ दरवाजा असं म्हणतात. आता आपण पुढे होळीचा माळ, जगप्रसिद्ध मूर्ती, बाजारपेठ पाहायला जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण सर्वांनी शिवतीर्थ रायगडाचा अतिमहत्वाचा बाल्ली किल्ला पाहतात. किल्ल्याच्या समोरच्या दिशेने निघालो. प्रथम त्या डोंगराला दोन भुयारी मार्ग पाहायला भेटले. याला आउटलेट ड्रेनेज म्हणतात. दरबारातलं जे काही सांडपाणी होतं ते वरती एका टाकीमध्ये स्टोअर केलं आणि जिरपून निघणारं स्वच्छ पाणी नदीला पास केल्याला जलशुद्धीकरण प्रोजेक्ट म्हणतात. आपण आताच्या काळामध्ये ॲक्वागार्ड सारखे फिल्टर वापरतो, त्या काळातले फिल्टर पद्धत शिवरायाने ते राबवलेले आपल्याला बघायला भेटतात. समोरील मूर्ती आपल्या महाराजांची जी पाहतो, मूर्ती जगप्रसिद्ध आहे. मूर्ती 1974 या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मूर्ती बसवण्यात आली. मूर्तीचे शिल्पकार गणेश पाटकर सहस्त्रबुद्धे शिल्पकाराने पंचधातूची मूर्ती बॉम्बेमध्ये गिरगाव या ठिकाणी घडवली. पण साहेब याच्यावरती छत्र नव्हतं. 2 जून 2012 मध्ये आपल्या राजांचे वारसदार साताऱ्याची गादी उदयन महाराज, सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी या 2 व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली याच्यावरती छत्र. या मूर्तीच्या समोर हे जे काही ग्राउंड तुम्हाला दिसतं ना, याचं नाव आहे होळीचं मैदान. मार्च महिन्यात शिमग्यामध्ये जे मानाची होळी पेटायची. एकदा का होळी पेटली की राजा त्याच्यामध्ये 1.25 किलो सोन्याचा नारळ फेकायचे. जो कोणी 72 जळक्या होळीतून नारळ काढेल त्याला राजा लगेचच 1.25 तोळा सोन्याचा कडा, एक काठीनं घोबडे घोडास्वारी ते बक्षीस द्यायचं. हे होळीचं मैदान होतं. ती पत्र्याची इमारत पाहतोय, या इमारतीला हत्तीशाळा म्हणतात. गडावरती जे हत्तींचं लहान पिल्लांनीत ना, यांना लहानाचं मोठं करायला हत्तीशाळेचा वापर आज ते भारतीय पुरातत्व विभागाचा ऑफिस आहे. तो सिल्वर लोखंडी पूल आहे ना, इथे 2350 पायऱ्यांची समाप्ती होते. जाताना काय पाहावं, एक शिरकाई देवीचं मंदिर बघायला भेटतं, गडाचा हत्ती तलाव बघायला भेटतो आणि गडाचा बुलंद महादरवाजा. साहेब रोपे आधी बंद झाला तर या गडावरून जाण्यासाठी रस्ता कोणता, तर महादरवाजा व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नाही आहे. आपण आता बाजारपेठेच्या मध्ये जाऊया. 7व्या गडापाशी एक चिन्ह ते पाहून तिथली माहिती आपण तिथे घेऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे बघा, आपण या ज्या काही दोन्ही वास्तू पाहतो ना, या दोन्ही वास्तूंना बाजारपेठ या नावाने ओळखलं जातं. तर या बाजारपेठेची लांबी 800 फूट आहे, रुंदी 40 फूट आहे. हाईट पाहिली तर जमिनीपासून खांद्यापेक्षा उंच का, तर त्याचं कारण असं होतं की त्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या यांना साहित्य खरेदी करायचं असेल तर अभिमानास्पद पालखीत बसून साहित्य खरेदी करावं. पुरुषांना घोड्यावरती बसून खरेदी करता यावी. इकडे 22, इकडे 22, 44 दुकानं. व्यापाऱ्यांना खरेदी करायचे असेल तर व्यापाऱ्यांना राहतं घर म्हणजे आगे दुकान, पीछे मकान, बीच में शोरूम, म्हणजे एका दुकानात 3 गाड्या आपल्याला बघायला भेटतात. बाजारपेठेत तुम्ही आज प्रवास केला, इथे पाहताय तर बाजारपेठेतल्या प्रत्येक दुकानाच्या पायऱ्या आतल्या भागामध्ये पाहायला भेटतात. आज आपल्या मार्केटच्या पायऱ्या रोडला टच असतात, पण इथे रोडला कुठे अडथळा निर्माण होऊ नये म्हणजे केवढं मोठं नियोजनबद्ध काम केलेलं पाहतो. पण बाजारपेठेत फिरत असताना आपण ज्यावेळी जगदीश्वर मंदिराच्या दिशेने पुढे निघतो तर आपल्या डाव्या हातावरती 7व्या गडावरती एका नागाचं चिन्ह पाहायला भेटतं. नागाप्पा शेट्टी हे कर्नाटकी व्यापारी होते, या बाजारपेठेचे प्रमुख होते. त्यांनी शिवाजीराजांशी आज्ञा केली की महाराज, मी या संपूर्ण बाजारपेठेचं कामकाज पाहतो, माझं कुठेतरी नाव कोरण्यासाठी जागा द्यावी. शिवरायांनी सांगितलं
या महाराष्ट्रात 365 गड किल्ले कोरले. कुठे ऐकलंय का हो की शिवाजी राजांनी स्वतःचं नाव कोणत्या गड किल्ल्यावरती कोरले? राजांनी सांगितलं गेलं स्वराज्यात मावळ्यांची फार गरज आहे, पण प्रामुख्याने नाव न कोरता एखादं चिन्ह तयार करा की त्या चिन्हाला पाहून लोक आपल्यासाठी व्यापार करण्यासाठी खरेदीसाठी येऊ शकतात. म्हणून 7व्या काळात एका नागाचं चिन्ह कोरलं. या चिन्हाला पाहून लोक व्यापार करण्यासाठी त्यांच्या दुकानापर्यंत येऊ लागलीत. हे नागाप्पा शेट्टींचं दुकान पाहायला भेटतं. हे समोर तिथून भुयारी मार्ग दिसतात. याला 350 वर्षापूर्वीचं बाजारपेठेतलं आउटलेट म्हणजे ड्रेनेज सिस्टीम बघायला भेटते. आता आपण पुढे पाहूया टकमक टोकाची माहिती घ्यायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. खूपच जास्त हवेमुळे गाईडचा आवाज प्रॉपर रेकॉर्ड झाला नाही, म्हणून मी सांगते. जो मागे आपण पाहत आहात तो टकमक टोक आहे. जशा कथा आहेत की अपराध्याला इथून कडेलोट केला जाईल, तसं राजांनी कधी केलं नाही. राजांनी ह्या टोकाचा उपयोग राजमाता जिजाऊ यांच्या दर्शनासाठी ते करत असत. राजमातांना रायगडावरची हवा सहन होत नव्हती, म्हणून राजांनी पाचाड या गावात त्यांना राजवाडा बांधून दिला व पुतळा राणी सरकार त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या जवळ राहत असे. सकाळी उठल्यानंतर राजे या टोकावर येऊन जिजाऊ मातांचं दर्शन घेत. खाली राजमाता मशाल घेऊन उभ्या असायच्या आणि राजे येथून नित्यनेमाने राजमातांचे दर्शन घ्यायचे. आता आपण राजांच्या समाधीचं आणि जगदीश्वराचं दर्शन घ्यायला जाऊया. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. शिवतीर्थ रायगडाचा अतिमहत्वाचा बालेकिल्ला पाहताच जगप्रसिद्ध मूर्ती, बाजारपेठ, टकमक टोक सारख्या परिसराची माहिती घेत आपण सर्व मावळे रायगडाच्या समोर या महादेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचलात. प्रामुख्याने मंदिराच्या मागच्या दिशेने आपला प्रवास झाला. शिवकाळात राजे जेव्हा प्रवास करायचे खालच्या बाजूने राजमार्ग आहे आणि पूर्वेकडून प्रवास केला जायचा. सध्या पूर्वेकडचा प्रवास बंद आहे. आपण आता मागून जरी प्रवास केला असेल पण लांबून जे मंदिर पाहिलं तर थोडं एका वेगळ्या आकाराचं पाहायला मिळतं. ते म्हणजे थोडक्यात एका मस्जिद आकार दिसतं. शिवरायांचा हेतू नव्हता कोणत्या जातीला किंवा कोणत्या समाजाला दुखवण्याचा. याच्या मागचं कारण एक होतं गनिमी कावा. लांबून पाहिलं तर ते एका मस्जिद आकार दिसावं, पण आपण जवळ येतात त्या कळसाकडे पाहावं. कळसाच्या खाली कमळाच्या पाकळ्या, कमळ हिंदूंचं प्रतीक ते महादेवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. प्रामुख्याने आपण मंदिरात जवळ कारण की मंदिर आहे की मस्जिद आहे काही लोकांनी विचार करावा लागतो. आणि मंदिराच्या दरवाज्यावरती बघा 2 मिनार आणि मध्ये जाळ्यांमध्ये गणेश मूर्ती पाहायला भेटते. एखादा मुघले सत्ताधीश आला की मंदिर आहे की मस्जिद पाहायला जायचा. दरवाजाची हाईट फक्त 4 फुटाची होती आणि त्या काळातल्या मावळ्यांची हाईट 7 फुटापेक्षा जास्त असायची. तो आतमध्ये जायला पाहायला जायचा, पण तो जाताना तो झुकून जायचा. झुकून म्हणजे तो महादेवाला शरण व्हायचा, म्हणून आतील मूर्तीला काहीच करू शकत नव्हतं. म्हणून बाहेरच्या नंदी बैलाची खूप दुरावस्था आहे. त्याचे कान, कंठस्थ, तोंड वगैरे छाटलेल्या परिस्थितीमध्ये पाहायला भेटते. आपण महादेवाच्या मंदिरात शांततेचं प्रतीक म्हणून चांदीचा कासव होता. आज चांदीचा कासव नाही आहे, फक्त एक दगडी कवच पाहायला भेटते. आतमध्ये मेन गाभाऱ्यामध्ये शिवपिंड पाहायला भेटते. रोज महाराज याच राजमार्गाने येऊन इथेच आतमध्ये दर्शन करायचे, महादेवाला अभिषेक घालायचे आणि मगच पुढील कामाला सुरुवात व्हायची. हे मंदिर आहे महादेवाचं जगदीश्वराचं पाहायला भेटते. आपण आता मंदिरात जरी असले तर राजांच्या वेळेच्या राजे इथून प्रवास करायचे. या गेटच्या 2 नंबरवरच्या पायरीवरती एक शिलालेख आहे. या गडाचे शिल्पकार हिरोजी इंदुरकर, ज्याने 14 वर्षामध्ये स्वतःचं घरदार विकलं, स्वराज्याची राजधानी बांधली. शिवरायाने हिरोजीने विचारलं, हिरोजी या किल्ल्याचं काही गॅरंटी देऊ शकता का? हिरोजीने महाराजांना त्या गॅरंटी दिली. प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानो नंदोदीप जय श्री मच्छेंद्र वापी कुल तडागस यावो चंद्र दिवाकरो विला नार झुंबते.
गोष्ट आहे की जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे चमकत आहेत तोपर्यंत गडावती बांधलेल्या 350 इमारती टिकून राहतील. ज्या वेळेला आकाशातले चंद्र सूर्य तारे नष्ट होतील त्यावेळी गडाचं बांधकाम नष्ट होईल असं हिरोजींनी दिलेले गॅरंटी पत्र आताचा शिल्पकार देऊ शकतो का? म्हणून राजाने अभिमानाने विचारलं, हिरोजी आपणा जे पाहिजे ते बक्षीस मागावं. हिरोजीने 4 गावांच्या वतनदाऱ्या जहागिरी गडकिल्ले मागितले असते, महाराजांनी बहाल केले असते. हिरोजीने मागावं काय? राजा तुम्ही बोलला ते बोलाचे शब्द आहेत, पण राजांच्या आग्रहपोटी हिरोजीने काय मागितलं? राजा ज्या तुम्ही जगदीश्वर मंदिराला सातत्याने येताना त्या नगारखेड्यातून तुमचं जिथे उजवं पाऊल पडतं त्या पायरीच्या एका दगडावरती नाव कोरण्यासाठी जागा द्यावी. राजाने हिरोजी म्हणतात इथेच का नाव कोरायचं? स्वतःचं नाव मोठं करायचंय तर महादरवाजाच्या पायरीवरती नाव कोरावं, नगारखान्यावरती कोरावं नाही. राजा आपली सेवा करण्याची संधी आम्हाला सातत्याने मिळत राहावी, पायरीवरती नाव कोरण्यासाठी आदेश द्यावे. म्हणून नाव कोरले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी. हिरोजींसारखा म्हणजे छत्रपती शिवरायांना ज्या हिरोजींनी मागितलेलं बक्षीस द्यावं लागलं ते पैठणी साईडला केलं नाव होतं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुकर नाव आपण पाहणार आहोत. पण समोरच आपल्या महाराजांची समाधी आहे. साहेब 4 धाम करा, तीर्थक्षेत्र करा, पंढरपूरची वारी पूर्ण करा, पण आयुष्यात ना एकदा तरी रायगडाची सुद्धा वारी पूर्ण करा. राजे होते म्हणून स्वराज्य घडलं. जर का छत्रपती शिवराय जन्माला आले नसते 1884 ला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाचनानुसार त्या समाधीचा उलगडा केला. 1926 मध्ये ती समाधी बांधून पूर्ण केली की गडावती येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताने प्रत्येक शिवभक्ताने समाधीला नतमस्तक व्हावं. समाधीच्या बाजूला विश्वासू वाघा नावाच्या पुत्राचं स्मारक आहे. पुत्रा संदर्भात वादंग चालू आहे. हर्षे बोलण्याचे अधिकार आम्हाला सुद्धा नाहीये. आज त्या वाघ्यासाठी 4 पोलीस महाराजात पोलीस प्रोटेक्शन कंटिन्यू पाहायला भेटते. इथे महत्त्वाच्या समाप्ती होतात. राजांच्या भेटीसाठी एक उत्तरखंडातून कविभूषण आला होता. कविभूषण म्हटलं तर तो काव्य रचणारा व्यक्ती होता. कविभूषण एका ब्रीद भाषेमध्ये काव्य म्हटलंय. तुम्ही स्टार प्रवाती राजा शिव छत्रपती काही जर का मालिका पाहिल्या असेल तर त्या मालिकेचा जो टायटल होता असं होता, इंद्रजीवी पर रावण सदंब पर रघुकुल राज है. पवनवरी पहापर शंभुरती नहापर जोशस्त्र जहापर राम दूज राज है राम दूज राज. भावंड तुंड पर चिताम दुंड पर जैसे मुगराज है जैसे मुगराज है. तेजित मांस पर कंदोचिनी कंस पर त्योमलेंच वंश पर शेर शिवराजे शेर शिवराजे. त्या कविभूषणाने या मंत्रामध्ये 17 आहेत. आता इथे महत्वाच्या परिसरात समाप्ती येताच मी माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटचे 2 शेर सांगतो आणि मी माझ्या माहितीला रजा देत असतो. पहिला शेर असा होता की घासला विना धार नाही या तलवारीच्या पातीला, घासला विना धार नाही या तलवारीच्या पातीला. आणि शिवचरित्राशिवाय या महाराष्ट्राच्या काळा मातीला, या महाराष्ट्राच्या काळा मातीला. दुसरा शेर असा होता की अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे. महाराष्ट्राच्या भूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे. बोला. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे अंधार लवकर झाला. व्हिडिओमध्ये प्रॉपर वास्तू आल्या नाहीत म्हणून मी इथे फोटो टाकले आहेत. Thanks for watching my vlogs. Bye bye.